कोणाची दृष्ट नको लागायला. माझीच लागेल. काही आपल्या माणसांची ना कधीच दृष्ट लागत नसते. तुझं चुकतंय मधुरा. तुला माहित नाही तू आज किती सुंदर दिसतेस. दृष्ट पण कन्फ्युज होईल. आपलं कोण परक कोण. हो का? पण तुला माहितीये हे सगळं ना तुझ्यामुळे होतंय. ओके, मी काय केलं आता? काय केलं म्हणजे काय? जर तू आदित्यच्या नावावर घर केलं नसतं, तू त्याच्या मागे लागली नसतीस तर असा दिवस आलाच नसता. असं काही नाही. आजचा दिवस येणारच होता. मी फक्त निमित्त मात्र आहे. मधुरा, त्याच्या मनात जे काही असतं ना ते होतच आलं. आजचा दिवस तू तसाही बघितला असतास. मला क्रेडिट द्यायची काही गरज नाही. मला तुझ्यासारखं असं निस्वार्थी कधी होता येईल काय माहित. तुला का माझ्यासारखं व्हायचंय? ही तू जी काही आहेस ना, हा तुझा स्वभाव, ती खासियत आहे तुझी, तुझी स्पेशालिटी. तू अशीच ना प्लीज. आणि आता तू पण माझ्यासारखी झालीस तर आपल्या दोघांमध्ये फरक काय असणार? हो म्हणजे ते पण बरोबरच आहे ना. आणि मी तुझ्यासारखी झाले तर मला तुला त्रास नाही ना देता येणार. नको नको, मी ही अशीच ओके. अजिबात काळजी करू नकोस. मी माझा त्रास आता आदित्यला देऊन टाकलाय. तुलाच लग्न करायचं होतं ना. मला लग्न करायचंय. हो काय? बट लेट मी करेक्ट यू. ओके, साखरपुडा होतोय, लग्न नाही. लग्नही होईल लवकरच, त्यात काय. सो पण ताई, मला आता हे जे मिळालंय ना त्यात मी खरंच खूप आनंदी आहे. फक्त मामा, एक मिनिट. मधुरा, मामाचं सगळ्यात मोठं स्वप्न होतं ग. खूप आनंद झाला असता त्याला. आपलं लग्न व्हावं, आपण छान सुखी संसार करावेत, हे सगळ्यात मोठं स्वप्न होतं त्याचं. मधुरा, मामाने इतके कष्ट सोसलेत आपल्यासाठी, इतकी मेहनत केली, पण आपल्याला असं छान आनंदात बघणं त्याच्या नशिबात नव्हतंच अगं. आज ही संधी होती, ती पण गमावली त्याने. आय एम व्हेरी शुअर तो ना या क्षणी आपल्याला बघतोय. आई प्लीज प्लीज, आज ना तू अजिबात रडायचं नाही. ओके, चल जा आता, पटकन रेडी हो, सगळे येते. आलेच पटकन. आई तू किती करतेस ग माझ्यासाठी. अथर्व, जरा व्यवस्थित करशील नाजूक हाताने. मी माझं काम व्यवस्थितच करतो, तू काम कर. काय कशी चालली आहे तयारी? उत्तम. झाली आहेत सगळी कामं दादा. गुड. बरं, काही मदत हवी आहे का तुम्हाला? अहो, तुम्ही काय मदत करणार आहात? बरं, जेवणाची व्यवस्था झाली आहे ना नीट? टेन्शन घेऊ नकोस, जेवण एकदम वेळेवर येणार. डोंट वरी. मेन्यू काय? सगळ्यांना आवडेल असाच मेन्यू आहे. नाही, आमचा तसा विश्वास आहे म्हणा तुझ्यावर दादा, पण तरीही मेन्यू काय आहे? 1 नंबर मराठमोळा श्रीखंड पुरीचा मेन्यू आहे. आयुष्यपत. अरे दादा,
ओके थँक्यू थँक्यू. तुम्ही काय थँक्यू म्हणता, आम्ही तुम्हाला थँक्यू बोललो हा पाहिजे. ना. चला आता आवरा, बाकीची कामं पण करायची आहेत हो ना. हो वाचले बघा किती, चला हो. कामाला लागा. काय करतेस? जसं तुला वाटतं ना मला कोणाची नजर लागू नये, तसंच माझ्या या सुंदर ताईला कोणाची नजर लागू नये. पण मला का लागेल नजर? तू जास्त सुंदर दिसतेस माझ्यापेक्षा. आई अगं कधीतरी क्रेडिट घेत जा ना. तर यात काय क्रेडिट घ्यायचंय मधुरा? तू आहेस सुंदर तर आहेस सुंदर माझ्यापेक्षा. यू आर डिफिकल्ट. हा मला डिफिकल्ट तर राहावंच लागणार ना. तुझी बहीण आहे मी, सोप्पं असून कसं चालेल सांग? जर सोपे राहिले ना तर तू कधी गुंडाळून टाकशील मला माझं मलाच कळणार नाही. हॅलो ताई, मी इतकी वाईट नाहीये. हा मस्करी केली का तुझी? चल आता आटप पटापट, सगळे आलेत पाहुणे. हे? वासू आणि ऑफिसचे आलेले दिसत आहेत. हो म्हणजे ऑफिसचे आताच आले, पण वासुभाऊजी सकाळपासून मदतीला आलेत. काय? वासू माझ्या साखरपुड्याच्या तयारीसाठी सकाळपासून आलाय. हो. आई, तो हे सगळं इतक्या नॉर्मली एक्सेप्ट करेल असं वाटलं नव्हतं मला. मलाही वाटत नव्हतं मधुरा. म्हणजे मला इतकं टेन्शन आलं होतं ना तुझ्या आणि आदित्यच्या साखरपुड्याबद्दल वासुभाऊजींना सांगायचं म्हणजे मला खूप भीती वाटत होती. अगं ते सुद्धा आपल्या परिवाराचाच एक भाग आहे, म्हणजे सांगणं गरजेचंच होतं ना. पण मग तू त्याला सांगितल्यावर तो चिडला नाही? नाही ना. तेच तर आश्चर्य आहे. म्हणजे मला वाटलं होतं वासुभाऊजी खूप चिडतील, रागवतील, माझ्यावर काहीतरी बोलतील, पण असं काहीच झालं नाही. नाही म्हणजे चिडणं वगैरे तर दूरच राहिलं, उलट त्यांनी हे सगळं इतकं शांतपणे ऐकून घेतलं. आणि वर हा माझा निर्णय कसा योग्य आहे हे माझं मलाच समजावून सांगितलं ग त्यांनी. सच अ जेंटलमॅन. हो मधुरा, खरंच खूप समजूतदार आहेत ते. कधी कधी ना त्यांच्याकडे बघून मला ते दुसरे देवाशिष कामं ते तसंच वाटतं. त्यांच्यासारखी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात असणं हे आपलं नशीब आहे असं वाटतं. एक सांगू, त्यांची जी कोणी बायको असेल ना खूप नशिबान असणार आहे. जा आवरून घे. येस. मिस्टर कामत, आज खूप आठवण येणार आहे तुमची. प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी तुम्ही माझ्या सोबत होता. आयुष्यात सतत पुढे जाण्याची ताकद देत होता मला. मिस्टर कामत, हे सगळे दागिने, ह्या दागिन्यासमोर ह्या सगळ्या दागिन्यांचं काहीच मोल नाहीये. मिस्टर कामत, थँक्यू. या अनमोल दागिन्याच्या रूपाने तुम्ही कायम माझ्या सोबत असाल. हे कायम असेल माझ्यासोबत. आय मिस यू मिस्टर कामत. आय मिस यू. अरे वासू तू हो का असं का रिॲक्ट करतोय? यायला नको होतं का मी? नाही नाही तसं म्हणत नव्हतो मी. मला माहिती आहे रे, मजा करतोय जास्त. आणि मजा तर अजिबातच करू नकोस. अरे टेन्शन आलंय मला खूप. टेन्शन कसलं?
अरे आदित्य, ह्याच्यापेक्षा 100 झोल पचवलेस तू, याचं कसलं टेन्शन घेतोय? नाही नाही, तेच तर टेन्शन आहे ना. आतापर्यंत केले ते सगळे झोल होते. आता खरं घडतंय ना. आय सॉरी. तू आता बोग तुझ्या घरबाजी फळ. प्लीज एक सेकंड. नाही 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 नाही, हे बघ, हे जे काही घडतंय ते 100% खरं आहे. यात कोणताही फ्रॉड नाहीये. ओके, नाही विचारून घेतलेलं बरं नाही का? बरं मला सांग, मी कसा दिसतोय? नाही नाही, आतापर्यंत तू काही बोलला नाहीस याचा अर्थ नक्कीच चांगला दिसत नसेल. अरे नाही 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 बाबा, तू खूप उत्तम दिसतोस, एकदम हँडसम दिसतोस. आलाच तेव्हाच सांगणार होतो, फक्त विषय जरा भलतीकडे गेला म्हणून. थँक्स. नुसतं थँक्स. मग त्यासलं कोरडं थँक्स नाही चालणार बॉस, मला पार्टी पाहिजे व्यवस्थित. बस काय भाई, देणार ना पार्टी. हा, आणि तू तू तर दिलीच पाहिजेस. म्हणजे तू तर द्यायलाच पाहिजेस, म्हणजे तुझ्यासाठी एवढा मोठा त्याग केलाय मी. सो हा नाही, तुला डबल पार्टी. ये हुई ना बात. क्या बात आहे. मी काय म्हणतो, तुम्ही आता चटमंगनी करताच ना, पट बी आपण करून टाका ना लगेच. तुझ्या समोर ना हात जोडतो मी, असं काही बोलू नकोस. मला सेटल होऊ दे ना भाई. आणि कसं आहे की माझं बॅचलर लाईफ जरा मला जरा सुखाने जगू देत. हा हे बघ, आणि काय आहे की एकदा का साखरपुडा केला ना की कमिटेड नावाचं लेबल लागतं. लग्न होईपर्यंत काही कटकट नाही ना. बापरे, फारच पुढचा विचार केलायस बाबा तू. काय पुढचा विचार तर करायलाच हवा ना. नाहीतर असं किती दिवस हातावर हात धरून बसायचं, नाही का आदित्य? म्हणजे नाही, काही नाही, मी आपलं सहज म्हंटल. आदित्य, छान दिसतोय, चेहरा अगदी उजळलाय तुझा. थँक्यू. मग उजळणारच. साखरपुडा आहेस त्याचा आणि मधुराचा. राईट. पण वासू, तू येशील असं वाटलं नव्हतं मला. का? म्हणजे मला काही बंदी आहे का इथे यायला? नाही रे बाबा, तुला या घरात येण्यापासून बंदी घालणारी मी कोण? शेवटी या घराची सगळी सूत्र तुमच्या मीरा मॅडमच्या हातात आहेत. मीरा म्हणेल ती पूर्व दिशा. मग नाही, ऍक्च्युली मागे जे काही घडलं मधुरामुळे, मीरामुळे, म्हणजे ज्या कोणामुळे, तुझं आणि मधुराचं होता होता राहिलं ना. म्हणून म्हटलं, तू असा डिरेक्टली एंगेजमेंटला. नाही, माझाही तो खूप चांगला मित्र आहे. येस ऑफकोर्स. आणि मित्रासाठी एवढं करूच शकतो नाही का? वाव, ग्रेट. चांगलीच घट्ट मैत्री दिसते तुमची. यू कॅरी ऑन, मी आले. चला, झाली सगळी कामं एकदाची. हो ना यार, आज एवढी कामं केली आहेत ना, आठवडाभर काही कामं सांगू नको हं मला. बघितलं, मी रोज इतकी कामं करते आणि तू एका दिवसात दमलास. दमलो दमलो असं कुठे म्हणालोय का मी? मी खूप कामं केली असं मी म्हणालोय. दोन्ही वाक्यांचा अर्थ खूप वेगवेगळा होतो. हो का? पण ठीक आहे. अरे अरे केंकरे काका, नमस्कार. आत्ताच सगळं झालं आणि तुम्ही आता आलात. हा, म्हणजे साखरपुडा झाला? अरे पण मला जी वेळ दिली होती, म्हणजे 10 मिनिटं उशीर झाला, पण 10 मिनिटं साखरपुडा झाला. आता काही खरं नाही. म्हणजे मला उद्या वास्तू सर काही सोडणार नाही वाटतं. एक एवढं जेवण मागवलं ते पण फुकट जाणार. पहिलं बोललात तुम्ही ते ठीक आहे, पण तुम्ही असताना जेवण फुकट जाणं हे काही तुमच्या प्रतिभेला शोभत नाही केंकरे. अहो, माझी इथं वाट लागली, तुम्हाला काय विनोद सुचताय तो? विनोद सुचणार नाही तर काय? त्या साखरपुड्याविषयी नाही, साखरपुड्याच्या तयारीविषयी बोलताय. हो, नाही, म्हणजे मला कळालं होतं तुमची परीक्षा घेतो तो. तुम्हाला कळालं की नाही? हो का? मग झाले का मी पास? हो हो,
म्हणजे थोडं अभिनय सुधारण्याची गरज आहे बाबा. कोणाचा, तुमचा की माझा? अहो म्हणजे तुमचाच. असो. अथर्व, हे केंकरे काका आणि या अष्टपुत्रे मॅम. हुशार आहेस तू. माझ्यावर राहून आणखीनच हुशार व्हायला लागलायस रे. नाही नाही, त्याचा काही संबंध नाही. यांना मी ऑफिसमध्ये पाहिले आहेत. अच्छा अच्छा, असं आहे का? हेच ना ते केंकरे काका, ज्यांच्यासाठी तू एकदा शेंगा बटाट्याची भाजी नेली होती. हो हो, भाजी खूप अप्रतिम झाली होती. हा, सांगितलं होतं ना खायची नाही म्हणून. तुमच्या बायकोसाठी दिली होती ना, तरी तुम्ही खाल्लीत. मी काय म्हणतोय, इथे खूप लोक आलेत बघतायत. आपण हे सगळं नंतर करू. उत्तम झाली होती की नाही भाजी? या विषयावर आपण ऑफिस मध्ये बोलूया. हा, बरं केंकरे, आता आपण ज्याच्यासाठी आलोय ते काम करूयात का आधी? काय अहो पण जेवण कुठं आलंय अजून? जेवायला आलोय का आपण इथे केंकरे? आदित्य सर आणि वासू सरांना भेटूया आधी, चला. हो हो, ते आपलं राहिलंच नाही का? हा, चला चला. चला. अभिनंदन सर, अभिनंदन. थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू. खूप छान दिसताय तुम्ही दोघं, म्हणजे अगदी जोड्याने उभे आहात. केंकरे, साखरपुडा माझा आणि आदित्याचा नाहीये, आदित्य आणि मधुराचा आहे. अहो म्हणजे मला म्हणायचं होतं तुम्हीही खूप छान दिसताय. ते ठीक आहे, पण मी जे काम सांगितलं होतं ते केलंय का तुम्ही बरोबर? कुठलं? अहो असं काय करताय केंकरे? हो हो, ते जेवणाचं ना, कधीही पोहोचेलच सर ते आता. धन्यवाद. घराची सजावट वगैरे छान केली आहे ना, काय केंकरे? हो, म्हणजे फारच मस्त आहे. वासू सर स्वतः होते ना, मग म्हणजे सगळं कसं छानच होणार. नाही नाही नाही, हे अगदी खरं आहे. वासूमुळे निम्मी कामं सोपी झाली आहेत. म्हणजे जेवणाचं केंकरे, जेवण आलंय बहुतेक. हा हा, ते पैसे द्यायला जायचे का? हा जा जा. बरं ऐका, एकदा सगळं नीट चेक करून घ्या, ठीक आहे? त्याची काहीच काळजी करू नका. हा हा, येतो मग. या. केंकरे. काय रे, आलंय ना सगळं व्यवस्थित? हो हो आलंय. म्हणजे एकही पदार्थ कमी पडता कामा नये. हो, मधुरा मॅडमचा साखरपुडा आहे आणि जेवणाची जबाबदारी माझ्यावर दिली. वा, त्यामुळे एकही पदार्थ कमी पडता कामा नये. बरं ठीक आहे. हा, बरं श्रीधर, ते श्रीखंड जरा जास्त आणायला सांगितलं, ते आणलं का? हो हो, आणले 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 ना? आणले. काका, काही म्हणत होतात का तुम्ही आता त्याला? नाही नाही, कुठं काय. छे, छे. ते वासू सर बोलत होत वाटतं. जरा जाऊन जा. आलोच. हो. अरे, मीरा आणि मधुरा मॅडम आल्या. वा. चला. बस. मधुरा मॅडम खूप सुंदर दिसत आहेत ना. येस, सिम्पली ब्युटिफुल.